तुला 100 रुपये ही तुझी किंमत ठरवायची आहे का 10 लाख रुपये बनवायची आहे हे तुझ्या हातात आहे ना. एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा, कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं. जी माणसं कामाची लाज बाळगतात, यशही त्यांच्याजवळ यायला सतत लाजत राहतं, ते कधीच जवळ येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मोठी माणसं काय काय करत होती हो. तुम्हाला माहिती आहे, पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावचा शिवाजी गायकवाड नावाचा पोरगा, नोकरीनिमित्त वडील रामोजीराव गायकवाड, आई जिजाबाई बेंगलोरला स्थायिक झाले. परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. हवालदार असलेले रामोजी, त्यांच्या पगारात घरचं भागत नव्हतं. 4 अपत्य, सगळा कसा तरी तोंडात घास पुडण्यापुरता कारभार चालत राहायचा. आईचं निधन झालं आणि हा शिवाजी कोलमडून पडला. आपल्या 4 अपत्यांना सांभाळताना वडिलांची कोण कसरत होते हे त्याच्या लक्षात आलं. आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. या धडपडीने तो काहीतरी करायला प्रवृत्त झाला. म्हैसूर मशिनरी या दुकानात त्यांनी काम पत्करलं. प्रसंगी तांदळाच्या गोण्या सुद्धा त्यांनी पाठीवरनं नेल्या. अफाट कष्ट घेतले. जगण्यासाठीचा जो काही संघर्ष होता तो सतत करत राहिला. अभिनयाचा गुण अंगात होता, पण संधी नव्हती. जगणं महत्वाचं आहे. आवडे गप्प बसू देईना. पोटाची कळगी भरता भरता त्याने बेंगलोर परिवहन सेवेची परीक्षा दिली आणि त्यात तो पासही झाला. बस कंडक्टर म्हणून काम करायला लागला. पण मुळात जे आत होतं, आतली जी महत्वाकांक्षा होती, आतलं जे ध्येय होतं ते त्याला गप्प बसूच देत नव्हतं. तिकीट काढता काढता ज्या वेगानं तो तिकीट द्यायचा आणि ज्या नजाकतीनं तो पैसे लोकांच्या हातावर ठेवायचा, ते बघून लोक भारावून जायची. वाह! बेंगलोर परिवहन सेवेच्या हजारो बस असताना सुद्धा माणसं बस स्टॉपवर वाट बघत बसायची. शिवाजी गायकवाड कंडक्टर असलेली बस आली की मग त्यात बस. गर्दी त्याच्या बसला. आणि अशाच एका बसमध्ये बालचंदर नावाचा एक दिग्दर्शक बसला होता. या शिवाजी गायकवाडची नजाकत त्याने बघितली. या शिवाजी गायकवाडचं विद्युल्लतेच्या वेगाने चालणारा चपळपणा त्याने अनुभवला. आणि आपला पहिला चित्रपट त्यांनी या बस कंडक्टरला देऊ केला. शिवाजी गायकवाड नावाच्या युवकानं हा बालचंदरचा पहिला चित्रपट केला आणि हा पहिलाच चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठरला. नंतर मात्र या शिवाजी गायकवाडनं मागं वळून बघितलं नाही. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावचा हा शिवाजी गायकवाड जवळपास आपला अलौकिक कर्तृत्व गाजवत चित्रपटसृष्टीत रजनीकांत नावानं पुढे प्रसिद्ध झाला. बसून राहिला असता, गरीबी आहे काय करू शकतो, रडत बसला असता, कसा रजनीकांत झाला असता. तांदळाची गोणी पाठीवर घेताना त्यांनी स्वतःला लाज नाही मानली. म्हैसूर मशिनरीमध्ये काम करताना त्यांनी लाज नाही मानली. ध्येयाचं विस्मरण नाही होऊ दिलं. काय व्हायचंय तो झाला. तुमचं ठरलंय ना करोडपती व्हायचंय, तुमचं ठरलंय ना, ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा. मी चंद्रावर जाणार, जा बिंदास्त, पण उडी मारून नाही जाता येत. टप्पे आहेत. काय करावं लागेल? अंतर काढावं लागेल, मार्ग निर्माण करावा लागेल. त्यासाठी पहिल्यांदा तिथपर्यंत नेणारं यान बनवावं लागेल. ते यान बनवण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. ती जुळवाजुळव करण्यासाठी तुला वेगळ्या उत्पन्नाचे स्रोत तयार करावे लागतील. ते करण्यासाठी तुला आणखी काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे एखादं ध्येय ठरवलं तर त्याचे हे टप्पे आहेत, ह्या टप्प्यांनीच जावं लागेल. तुम्हाला हे टप्पे SP अकॅडमी निर्माण करून देते. चंद्रावरच जायचं आहे, करोडपती व्हायचं आहे, अब्जोपती, स्वप्न पुरीच करायची आहेत. हे टप्पे फार महत्वाचे आहेत. कष्ट करावंच लागेल. यशाला शॉर्टकट नसतो. आणि एकदा यशाची वाट सुरू झाली की त्याला यू टर्न सुद्धा नसतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सुरुवात तर करा, चालायला तर लागा, अडचण काय आहे. पण जे कराल ते सर्वोत्तम करा, जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा. अहो त्यातही प्रचंड मोठेपण आहे. तुम्ही काय करता याला महत्व नाही, तुम्ही कसं करता याला फार महत्व आहे. झोकून द्यावं लागतं, स्वतःला गाडून घ्यावं लागतं. 35 वर्ष अव्याहतपणे शिवाजी महाराज रयतेच्या राज्यासाठी झटत राहिले. तेव्हा लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं. मूर्ती हे जन बघून जगद्गुरु तुकोबरायांनी दीर्घ चिंतन केलं. त्यावेळी गाथेचं निर्माण झालं.
एडिसननं स्वतःला प्रयोगशाळेत गाडून घेतलं, त्यावेळी जगाला सुकर करणारे अनेक शोध लागले. डार्विननं स्वतःला चिंतनात गुंतवून घेतलं, त्यावेळी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मिळाला. सहज कुणालाच कधी काय मिळालं नाही आणि मिळतही नाही. कष्टाची तयारी ठेवावीच लागते, मेहनत करावीच लागते. संधी आणि शक्यता निर्माण होत असतातच, संधीचं मेहनतीत रूपांतर करता आलं पाहिजे. आणि मेहनतीवर कष्टाचं फळ मिळतच, पण कष्टाचं फळ मिळाल्यावर एका फळावर संतुष्ट राहायचं का त्या फळाची बीज आणखी कुठं कुठं पेरायची आणि त्यातून अपार मिळवत राहायचं, हा विचार तुम्हाला समृद्धीकडे नेतो. हा विचार फार महत्वाचा आहे. यशस्वी व्हालच, पण सर्वोत्तमतेचा ध्यास धरा. काम कुठलं आहे त्याचा विचार अजिबात करू नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. तुम्ही विमा क्षेत्रात काम करा, संधी आहे. तुम्ही इस्टेट क्षेत्रात काम करा, अफाट संधीचे प्रांत आहेत तुमच्यासाठी, अफाट. ते सगळं इथं विस्तृतपणे मगापासून सगळ्यांनी सांगितलंय. फक्त एकच, काही मिळवायचं आहे तर काही द्यावं लागेल, काही कमवायचं आहे तर काही पेरावं लागेल, काही गाठायचं आहे तर स्वतःचं तेवढं योगदान द्यावं लागेल. त्याच्या बळावरच तुम्ही त्या शिखरावर पोहोचू शकता. खरं तर अब्राहम लिंकन यांचे वडील चांभार होते. एका चांभार काम करणाऱ्याचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. आमची कायम अपेक्षा असते प्रत्येक बापाची, जे माझ्या वाट्याला आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये. जे मी करू शकलो नाही ते माझ्या मुलाने केलं पाहिजे. मी त्याला भाड्याच्या घरात घेऊन राहत होतो, माझ्या मुलाचा स्वतःचा बंगला असला पाहिजे. आमची अपेक्षा असते की आम्ही 2 व्हीलरवरनं फिरलो, माझ्या मुलानं 4 चाकीतनं गेलं पाहिजे. प्रत्येक बापाची इच्छा आहे. पिढ्यानपिढ्या ह्या इच्छा वाढत राहतात. पण मला एक सांगा, हे सगळं मिळवण्यासाठी किती वडील आपल्या मुलांना तू टाटा हो, तू बिर्ला हो, तू अंबानी हो असं सांगतात. चुकूनही नाही. आमचे वडील मुलाला सांगतात डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो, प्राध्यापक हो, काहीच नाही जुळलं तर माझ्या जागेवर तरी चिकट. ही स्वप्न आम्ही मोठी केली पाहिजेत. आता पालकांनी नव्या पिढीला सांगितलं पाहिजे, व्यवसायात उतर, इथं संधी आहे, उद्योगात उतर, इथं कार्यक्षेत्र उत्तम आहे. हे मार्गदर्शन ज्यावेळी घडेल त्यावेळी उद्याची पिढी आमची आपोआप या क्षेत्रामध्ये उत्तम आणि सर्वोत्तम होईल. अब्राहम लिंकनचा तो संसदेतला पहिला दिवस होता. अमेरिकेतले अमीर, उमराव, सरदार आणि राजेशाही संसदेत असणारे मोठमोठी लोक, यांना मनातनं प्रचंड खंत वाटत होती. एक चांभाराचा मुलगा राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्याच्या हाताखाली आम्ही काम करायचं. आपल्या संसदेतल्या पहिल्या भाषणासाठी अब्राहम लिंकन उठून उभा राहिले आणि ते बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात एक अहंकारी संसद उभा राहिला. म्हणला, लिंकन तुम्ही विसरू नका, तुम्ही एका चांभाराचे मुलगा आहात. स्वतःच्या पायातला बूट त्यांनी लिंकनला दाखवला. हा बूट तुमच्या वडिलांकडूनच मी शिवून घेतलाय. सगळ्या संसदेला वाटलं केवढा मोठा प्रचंड अपमान लिंकनचा. पहिलंच भाषण, राष्ट्राध्यक्ष, आणि एवढा घोर अपमान. हे सगळं ऐकलं. अब्राहम लिंकन शांत पुढं बोलायला लागले. त्या समोरच्या अहंकारी सद्ग्रस्ताला म्हणाले, बरं झालं या प्रसंगी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिली. मला आनंद वाटला की तुम्ही सगळे माझ्या वडिलांकडूनच बूट बनवून घेत होता. हो, माझे वडील अमेरिकेतले सर्वोत्कृष्ट चांभार होते. त्यांच्यासारखा बूट कोणी बनवूच शकत नाही. आज तुम्ही आठवण करून दिली, बरं झालं. मी माझ्या वडिलांसारखा सर्वोत्कृष्ट व्हायचा प्रयत्न करेन. निश्चितपणे त्यांच्यासारखा सर्वोत्तम होणं मला जमणार नाही, सर्वोत्कृष्ट होणं मला जमणार नाही याची मला जाणीव आहे. पण ते त्यांच्या कार्यात जसे सर्वोत्तम होते तसे राष्ट्राध्यक्ष म्हणून मी माझ्या कार्यात सुद्धा सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करेन. आणि
वडिलांबरोबर राहताना बूट शिवायचं थोडंसं शिक्षण मला माझ्या वडिलांनी दिलंय. माझे वडील आता राहिले नाहीत, पण त्यांनी शिवलेले बूट मात्र तुमच्या सगळ्यांच्या पायात आहेत. जर यदा कदाचित ते बूट टोचत असतील, लागत असतील, घट्ट होत असतील अथवा सैल होत असतील तर मला जरूर सांगा, मी ते दुरुस्त करून देईन. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरचा माणूस पहिल्या भाषणात हे सांगतो, कामाची लाज नाही, अजिबात नाही. हो, मी झाडू मारतो, पण मला अभिमान आहे, या जगात माझ्यासारखा दुसरा कोणीच झाडू मारू शकत नाही. ही माझी सर्वोत्तमता, ही माझी सर्वोत्कृष्टता आहे. ज्या क्षेत्रात जाल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, आणखी जिथं जाल तिथं फक्त एक मंत्र लक्षात राहू द्या, इथले सर्वोत्तम होईल, सर्वोत्कृष्ट होईल. विष्णू शास्त्री चिपळूणकर असं म्हणायचे, मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त व्यक्तित्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचं आहे तर माझ्या क्षेत्रातलं सर्वोत्तम, सर्वोच्च व्हायचं आहे.